नमस्कार, तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपले जे चांदीचे दागिने असतात, देवाच्या मूर्त्या असतात, ते कसे साफ करायचे। ते ठेवून असे काळे पडतात किंवा रोज आपण वापरत नाही किंवा वापरले तरी ते काळपटपणा असा चढतो त्याच्यावरती आणि आपण मग सोनाराकडे घेऊन जातो। पण प्रत्येक वेळी आपल्याला तो टाईम नसतो सोनाराकडे घेऊन जायला, पुन्हा पैसे पण व्हायला जातात। किती वेळेस घेऊन जाणार ना आपण त्या गोष्टी। दर महिन्याला ते असं काळपटपणा चढतो त्याला, किंवा आपण यूज नाही करत म्हणून ठेवून देतो, तर त्यामुळे सुद्धा काळपट एक थर चढलेला असतो। तर घरगुती पद्धतीने कसे साफ करायचे ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर सगळ्यात आधी घ्यायची आहे एक कढाई किंवा एक पातेलं घ्या, त्यामध्ये असं जे दागिने आहेत किंवा मूर्त्या आहेत त्या बुडतील एवढं पाणी घाला। त्यानंतर करायचं आहे गॅस चालू आणि नंतर 1 चमचाभर आपल्याला चहा पावडर घालायची आहे, 1 चमचाभर बेकिंग सोडा आणि 1 चमचाभर डिटर्जंट पावडर। तुम्ही कोणतंही डिटर्जंट पावडर घालू शकता। त्यानंतर ते पाणी गरम व्हायला सुरुवात होते, त्यानंतर आपले जे दागिने आहेत किंवा मूर्त्या आहेत ते तुम्ही त्यामध्ये टाका आणि 15-20 मिनटं असं उकळून घ्या मस्तपैकी। एकदम असं खळखळा उकळलं पाहिजे आणि नंतर मग गॅस बंद करा तुम्ही। उकळल्याच्या नंतर बघू शकता अशी उकळी फुटते त्याला आणि 10-15 मिनटं, जास्त नाही 10 ते 15 मिनटं, आणि तुमच्याकडे वेळ असेल तर 20 मिनटं असं उकळून घ्या व्यवस्थित। आणि 1-2 वेळेस असं ढवळा त्याला, तर व्यवस्थित जी पण घाण आहे त्या दागिन्यामधली ती पूर्णपणे निघून जाते। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि थंड झाल्याच्या नंतर मी हे जे दागिने टाकले होते त्यामध्ये ते काढत आहे। म्हणजे थोडंसं कोमटपणा आहे त्यामध्ये, चमच्याने मी काढून घेत होते आधी तर म्हणजे टच करून बघा, नाही तर गरम पाण्यामध्ये हात घालाल तुम्ही तर एकदम सावकाश पद्धतीने काढून घ्या सगळे दागिने। आणि नंतर आपल्याला एक गोष्ट यूज करायची आहे, ती म्हणजे शेवट दिसेलच तुम्हाला। तर सर्व काही जे दागिने आहेत ते मी ताटामध्ये काढून घेत आहे। थोडंसं गरम पाणी लागत होतं त्यामुळे ब्रश घेतलेला आहे आणि ब्रश पण हवा आहे आपल्याला, एखादा जुना ब्रश घ्या तुम्ही जो यूज नाही करत असा। आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे निघलेले आहेत, पण तरी पण एक पॉलिश करायची आहे आपल्याला आता, जी एकदम परफेक्टपणे जी घाण आहे ती निघून जाईल अशी। तर एक कोलगेट घ्या किंवा कोणती टूथपेस्ट तुम्ही घ्या, किंवा पावडर असेल तर कोलगेटची बेस्ट आहे तर ती सुद्धा घेऊ शकता। तर इथे आता डाबर रेड होते माझ्याकडे, तीच घेतलेली आहे आणि सगळ्या वस्तूंना मी लावून घेत आहे। थोडंसं हळूवारपणे घासून घ्या, कारण की नाजूक काम असतं काही गोष्टींवरती, दागिन्यावरती। तर छोटे छोटे डायमंड असतात त्याच्यामध्ये किंवा ते निघण्याची शक्यता असते, तर हळूवारपणे तुम्ही मऊ ब्रश घ्या त्यासाठी आणि हळूवारपणे घासून घ्या व्यवस्थित। तर मस्त असे ते जे पण काळा थर चढलेला असतो व्यवस्थित पद्धतीने निघून जातो आणि एकदम नव्यासारखे असे दागिने दिसतील तुम्हाला निघलेले। तर व्यवस्थित असे घासून घ्या, नंतर नॉर्मल पाण्याने धुवून घ्या 1-2 वेळेस चांगले व्यवस्थित असे। तर शेवट तुम्ही बघालच किती छान प्रकारे हे दागिने जे आहेत ते निघलेले आहेत, एकदम नव्यासारखे असे पॉलिश असल्यासारखे दिसत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे दागिने आहेत पायातले आहेत तर तुम्ही क्लीन करू शकता घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने। एकदम 10 ते 20 मिनटं लागतात फक्त आणि बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे। तुम्हाला शेवट एक क्लिप दाखवेल, आधीची क्लिप आणि नंतरची क्लिप, म्हणजे आधीचा जो काळपटपणा होता तो आणि नंतर क्लीन झाल्याच्या नंतर कसे दिसतात ते तुमच्या समोर रिझल्ट दिसेल। तर ती शेवट ॲड केलेलीच आहे। तर मी 1-2 वेळेस ते धुवून घेत आहे व्यवस्थित, नंतर कोरड्या कापडाने पुसून घेणार। तर अशा पद्धतीने दिसत आहेत, तुम्ही बघू शकता। तर इथे आहे ॲड केलेली आधीची क्लिप, तर अशा पद्धतीने होते ते दागिने आणि इकडच्या साईडला दिसत आहे ते आत्ताचा रिझल्ट आहे। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स।